आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चासकर सर या सर्व प्रमुख अतिथींचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे। विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे थोर साहित्यिक वयाच्या 70 नंतर तरुण असणारे त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला अनेक गोष्टी हळूहळू उलगडत जातील। हजारोवर अनेक पुस्तक महाराष्ट्राचे आदरणीय साहित्यिक व प्रकाशक सन्माननीय बाबा भांडसाहेब यांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो। आपल्या मार्गदर्शिका सौ दुर्गाताई तांबे, संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चासकर सर, विद्यालयाचे प्राचार्य के.जी. खेमनर सर, ज्येष्ठ परिवीक्षिका सन्माननीय रणशूर मॅडम, पर्यवेक्षक पवार सर, सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत वागचोरे साहेब, सोपान आरोटे साहेब, शुभम लोहारे आणि प्रतिभा खेमनर या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। सर्व प्रमुख अतिथींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अतिथींचं या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर आपल्या सह्याद्री गीत मंचाला विनंती आहे की आपण स्वागत गीत सादर करा।
विद्यार्थींचे आभार. आदर्श कोणाचा असावा, ज्यावेळेस आम्ही याचा विचार करतो, आज तुमच्या समोर जाणीवपूर्वक अशा 2 व्यक्तींचे फोटो आम्ही लावलेले आहेत. सर्वांनी जर ते बारकाईने बघितले तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये या थोर व्यक्तींचाच आदर्श घेऊन आपण आपलं काम केलं पाहिजे. आजच्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आपल्या संगमनेर शहराच्या नगराध्यक्षा व सह्याद्री संस्थेच्या संचालिका माननीय दुर्गाताई तांबे यांनी स्वीकारावा असा मी त्यांना विनंती करतो. हॅलो. अनुमोदन देत आहेत शिक्षिका प्रतिनिधी सन्माननीय सोनोने मॅडम. आत्ताच शिक्षक प्रतिनिधी श्री दिघे इटी सर यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडलेली आहे तिला आम्ही सर्वानुमते अनुमोदन देत आहे. धन्यवाद मॅडम. आपल्या संस्थेचे माजी संचालक आणि संगमनेर शहरातील नावाजलेले संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर सातपुते यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. वर्षभर आपण जी मेहनत घेत असतो, मग ते विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, आणि त्या शाळेची त्या मेहनतीतनं जी भरभराट होत असते, ती भरभराट आज आपल्या प्रमुख अतिथींसमोर आपण मांडणं आपण आपलं इति कर्तव्य समजतो. आपल्या विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय के.जी. खेमनर सर यांना मी विनंती करतो की आपल्या 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सर्व वेगवेगळ्या विभाग आणि विद्यार्थ्यांचं जे गुणगौरव आहे आपण या ठिकाणी करणार आहोत, त्या सर्वांचं वाचन आणि प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं. प्रथमतः सहकार मनसी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांच्याही प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आणि भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर या विद्यालयामध्ये आज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतो आहे. अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगमनेर शहराच्या प्रथम नगर अध्यक्षा माननीय दुर्गाताई तांबे यांचंही मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत, माननीय श्री भांडसाहेब प्रसिद्ध साहित्यिक, यांचंही विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे सहसचिव सन्माननीय चासकर सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य B.R. गवंदे सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सातपुते साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी जे आहेत, खऱ्या अर्थाने या विद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत, जवळजवळ आम्ही 8 माजी विद्यार्थ्यांना निमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणामुळं माजी विद्यार्थी येऊ शकले नाहीत. परंतु माननीय श्री प्रशांत वागचौरे साहेब, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 यांचेही मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मान्य श्री सोपान आरोटे साहेब, कक्षा अधिकारी मंत्रालय मुंबई यांचेही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे मान्य श्री शिवम लोहारे साहेब, सहाय्यक अभियंता संगमनेर, त्याचप्रमाणे माननीय सौ प्रतिभा खेमनर तमनर, उपअभियंता कोपरगाव, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे
पर्यवेक्षक श्री पवार सर, पर्यवेक्षिका रणशूर मॅडम, शिक्षक प्रतिनिधी दिघे सर, शिक्षिका प्रतिनिधी सोनने मॅडम, शिक्षकेतर प्रतिनिधी गोसावी PS, सर्व शिक्षक शिक्षिका, सर्व विद्यार्थी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 जून 2024 रोजी सुरू झाली आणि या वर्षभरामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी जे उपक्रम सादर केलेले आहेत त्यामध्ये 1 जून ते 12 जून हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये बेसिक फाउंडेशन, त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा, गणित विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा, त्याचप्रमाणे शैक्षणिक सहल असेल, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणारे जे कौशल्य आहे ते दाखवलेले आहेत. या सर्व विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्षभराच्या कामकाजाची या ठिकाणी डॉक्युमेंटरी तयार केलेली आहेत. थोडक्यात जो लेखाजोखा आहे तो PPTद्वारे या ठिकाणी सादर होत आहे. ठीक आहे. नमस्कार. संगमेर तालुक्यामध्ये सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाचे भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालय अर्थातच विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनाचे हक्काचे व्यासपीठ आज वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शैक्षणिक वर्ष 2024-25चा वार्षिक अहवाल सादर करताना मला अतिशय आनंद होतो आहे. विद्यालयात 5वी ते 10वीचे 39 वर्ग असून 2168 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर 62 शिक्षक व 18 शिक्षकेतर सेवकवृंद विद्यालयात कार्यरत आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात फाउंडेशन कोर्सने झाली. सुंदर हस्ताक्षर, योगासने आदी उपक्रमांच्या या कार्यशाळेमध्ये सहभाग होता. दिनांक 15 जून 2024 रोजी शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सह्याद्री विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेमनर सर, उपमुख्याध्यापक श्री ढोके सर, पर्यवेक्षक श्री पवार सर व पर्यवेक्षिका श्रीमती रणशूर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. 10वी बोर्डाचा निकाल 97.61% लागला असून यात कानवडे ईश्वरी राजाराम ही विद्यार्थिनी 96.20% गुण मिळवत विद्यालयात प्रथम आलेली आहे. 31 विद्यार्थ्यांना 90पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 78 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 32 विद्यार्थी पास झाले तर 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहे. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 102 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून 39 विद्यार्थी परीक्षा पास झालीत, तर 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत. NMS या परीक्षेत 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 8वीचे 19 विद्यार्थी पास व 2 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. MTS परीक्षेत इयत्ता 9वी आणि 10वीचे 40 विद्यार्थी सहभागी झाले. त्यापेकर सर यांच्या विशेष प्रयत्नातून आज प्रकाशित होतो आहे. त्यांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर तांबे साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी पालक शिक्षक समन्वय साधण्याकरिता विद्यार्थी दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरातसाहेब, सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे चेअरमन डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, युवा आमदार सत्यजीतदादा तांबे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे विद्यालयास नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच संस्थेचे सचिव लक्ष्मणराव कुटे साहेब, सहसचिव माननीय दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य BR गवंदे सर यांच्या मोलाच्या सहकार्याने भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालय एक आदर्श विद्यालय म्हणून कार्यरत आहे. विद्यालयाचा यशाचा गाडा गुण्यागोविंदाने पुढे नेण्याकरता नेहमी सहकार्य करणारे सर्व शिक्षक वृंद, सेवक वृंद यांचे या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एज्युकेशनल असेल, कला, क्रीडा या सर्व विभागांमधील आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं जे उत्तुंग यश आहे आज आपण या आपल्या अतिथींसमोर सादर केलं. एकदा जोरदार टाळ्या आपण खेमनर सरांसाठी वाजवूयात. त्यांच्या नियोजनामध्ये विद्यालयाची उत्तुंग भरारी आपण घेत आहोत. आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय साधू पाटील खेमनर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो. आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख अतिथी थोर साहित्यिक, थोर प्रकाशक सन्माननीय बाबा भांडसाहेब यांचा परिचय आपणा सर्वांना व्हावा. मी मगाशीही तुम्हाला सांगितलेलं होतं
अशा उच्च दर्जाच्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्यासमोर येतात आणि बालपणापासून तर आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल ज्यावेळेस आपण बघतो, आपल्यालाही त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा मिळत असते. ती प्रेरणा आपण सर्वांनी घ्यावी, हाच त्यामागचा उद्देश असतो. आपल्या विद्यालयाचे ग्रंथपाल सन्माननीय तुषार गायकर सर यांना मी विनंती करतो की आपण भांडसाहेबांचा या ठिकाणी परिचय करून द्यावा. आपल्याला लाभलेले जे काही प्रमुख अतिथी आहेत, खरं तर यांचा परिचय करून देताना खूप मोठा परिचय आहे. आपण जर पूर्ण परिचय करून द्यायचा जर प्रयत्न केला तर 5-6 पानं भरतील एवढा मोठा परिचय आहे. पण थोडक्यात मी परिचय आपल्याला करून देत आहे. आज आपल्याला लाभलेले जे काही प्रमुख पाहुणे आहेत, प्राध्यापक बाबा भांड हे औरंगाबादमध्ये राहणारे, म्हणजे संभाजीनगरमध्ये राहणारे मराठी भाषेतील एक प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी विषयामध्ये MA केलेलं आहे. त्यांनी अल्प कालावधीमध्ये अध्ययनाचंही देखील काम केलेलं आहे. खरं तर सांगायचं म्हणजे 6वीत असताना त्यांनी डायरी लिहायला सुरुवात केलेली होती. 2001 साली पुस्तक रूपाने ते प्रकाशितही झालेलं आहे. विद्यार्थी जीवनामध्ये स्काउट गाईडबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळालेला होता. या अनुभवावर देखील त्यांनी लागे बांधे नावाचं एक प्रवास वर्णन लिहिलेलं आहे. बाबा भांड यांनी 1975मध्ये आपली पत्नी सौ आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली. त्यांनी आजवर साधारणतः 2300हून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीमध्ये 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून 3 कथासंग्रह, 4 ललित गद्य, 4 प्रवास वर्णने, 2 आरोग्यविषयक पुस्तके, 3 एकांकिका, 4 अनुवाद, 9 संपादित पुस्तके, 15 किशोर कादंबऱ्या, 18 बालकथासंग्रह, नवसाक्षरांसाठी 27 पुस्तकं, असे इतर एकूण 85 पुस्तकाचं लेखन, संपादन आणि निर्मिती त्यांच्या हातून झालेली आहे. मुलांसाठी साकेत, सवंगडी, नियतकालिकाचं त्यांनी दीर्घकाल असे संपादन केलेलं आहे. तसंच अभ्यासक्रमात देखील त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. अनेक विद्यापीठ, आजोळ, दशक्रिया, सादाको हे अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. नाशिकच्या मुक्त विद्यापीठामध्ये धर्मा नावाची कादंबरीचा समावेश केलेला आहे. 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही देखील त्यांचा एक पाठ आहे. अनेक विद्यार्थ्यांनी भांड यांच्या साहित्यावर PhD देखील केलेली आहे. दशक्रिया, तंट्या, योगी या साहित्यावर MPhil देखील मुलांनी केलेलं आहे. अनेक सन्मान पुरस्कारांनी ते पुरस्कृत झालेले आहेत. अनेक यांची मोठी यादी आहे. त्यात 2013 साली सासवड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाबा भांड यांनी भूषवलेले आहे. तसेच नवी दिल्ली येथे साहित्य अकादमीचा बाल साहित्याचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरणकर पुरस्कार हा बाबा भांड यांना यांची पुस्तके बाबा भांड यांनी प्रकाशित केली असून लेखिका मधू सावंत ह्या त्यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. पुणे जिल्हा परिषदेचा आचार्य आत्रे पुरस्कार, बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक त्यांना मिळालेलं आहे. बाल साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार, अखिल भारतीय जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या 9व्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बाबा भांड यांची मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही निवड झालेली आहे. महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे एकूण 10 पुरस्कार, त्यातला त्यात दशक्रियासाठी एक मिळालेला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हरिनारायण आपटे पुरस्कार, सांगाती अकादमीचा पुरस्कार, साहित्य संमेलन पुरस्कार, मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, असे खूप काही पुरस्कार त्यांच्याकडे आहे. यादी खूप मोठी आहे ती. तसेच त्यांचा दुसरं एक म्हणजे समाज उपयोगी प्रकल्पही ते एक राबवत असतात. त्याच्यामध्ये छत्रपती शाहू वाचनालय, वडजी त्यांच्या जन्मगावी ते तिथले सदस्य आहेत. लोकशिक्षण संस्थेचे चिटणीस ते आहेत. त्यांचं जन्मगाव वडजी व आजूबाजूच्या 8 गावांमध्ये पाणलोट क्षेत्राचंही त्यांनी काम केलेलं आहे. खेड्यापाड्यामध्ये अपंग मूकबधीर मुलांसाठीही त्यांनी निवासी शाळा सुरू केलेली आहे. शरीर व मनस्वास्थ्यासाठी योग साधना संस्थेमध्ये ते विश्वस्त आहेत. लेखन प्रकाशनाचे काम करण्यासाठी वरील संस्थांमधून त्यांनी 1998 पासून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. आता सध्या त्यांची आवड आणि छंद जो आहे, सध्या ते प्रवास, वाचन आणि फोटोग्राफी याच्यामध्ये त्यांची आवड आहे. जगातील 45 देशांचा प्रवास त्यांनी केलेला आहे. जगातील 6 आश्चर्य
युनेस्कोच्या जागतिक वारसांचे 120 स्थळांचे छायाचित्रही त्यांनी संग्रहित केलेलं आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे. यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच आपले प्रमुख उपस्थितीमध्ये आपण मुद्दामून जे बोलवलेले आहेत आपले माजी विद्यार्थी आपण काही केलं आहे. काही काळात तुमच्यामध्येच बसलेले विद्यार्थी आज ज्यावेळेस अधिकारी होतात आणि आपल्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित राहतात त्यांचाही परिचय करून देणे गरजेचं आहे. आपल्याकडे जे माजी विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रशांत पंढरीनाथ वागचौरे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जतमध्ये ते स्थायिक आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. दुसरे जे आहेत सोपान रंगनाथ आरोटे, एम.ई. मेकॅनिकल झालेले आहेत, कक्ष अधिकारी आहेत, सहकार विभाग मंत्रालय, इथे ते सध्या आत्ता स्थायिक आहेत. नंतर तिसरे जे आहे विद्यार्थी आपल्याला लाभलेले आहेत शुभम लोहारे म्हणून आहेत, सहाय्यक अभियंता आहेत, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग संगमनेर येथे नियुक्ती त्यांची झालेली आहे. आणि आपल्या नंतरच्या ज्या काय विद्यार्थिनी आहेत सौ प्रतिभा खेमनर तथा तमनर, उपअभियंता मृदा व जलसंधारण उपविभाग कोपरगावमध्ये या स्थायिक आहेत. आपल्या खेमनर सरांच्या कन्या आहेत त्या. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला लाभलेले सर्व प्रमुख अतिथी त्यांचा अल्पपरिचय सरांनी या ठिकाणी सादर केला. शब्दही तोडके पडतात ज्यावेळेस अशी अतिथी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून मिळतात. यानंतर अतिथी देवो भव आपल्या भारतीय संस्कृतीच्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला लाभलेले सर्व प्रमुख अतिथी यांचा सत्कार या ठिकाणी करणं आपण आपलं उचित कर्तव्य समजतो. आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशातील थोर साहित्यिक प्रकाशक ज्यांची हजारोवर पुस्तके प्रकाशित झालेले आहेत असे आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय बाबा भांडसाहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सोमनाथ सातपुते साहेब आणि संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चाचकर सर यांना विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय बाबा भांडसाहेब यांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. वयाच्या 23 ते 25व्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं त्यावेळेस सायकलवर प्रवास करून आपल्या साहित्याची निर्मिती करणारे आणि सन्माननीय भालचंद्र नेमाडे यांचे आदर्श शिष्य आदरणीय बाबा भांडसाहेब यांचा या ठिकाणी उचित असा सत्कार होतो आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सोमनाथ सातपुते साहेब यांच्या हस्ते सत्कार संपन्न होत आहे. यानंतर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सोमनाथ सातपुते साहेब यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय के.जी. खेमनर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर साहेबांचं आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती ही कायम आपल्याला प्रेरणा देणारी असते. ही माणसं ज्यावेळेस तरुण होतात ना त्यावेळेस आपल्याला आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे याची प्रेरणा मिळते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण सन्माननीय डॉक्टर सातपुते साहेब यांच्यासाठी वाजवूयात. आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चाचकर सर यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक सन्माननीय पवार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संस्थेचा नावलौकिक एक वेगळ्या उंचीवर पोहोचत आहे असे आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय दत्तात्रय चाचकर सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सरांचं स्वागत या ठिकाणी करूया. यानंतर आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय साधू पाटील खेमनर यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी सन्माननीय अण्णासाहेब दिघे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही सर्वजण शैक्षणिक वर्ष कोणतंही असेल त्यामध्ये जे कामकाज आम्ही पूर्ण करतो असे आपले सर्वांचे लाडके आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार विशिष्ट आचार्य आदरणीय B.R. गवांदे सर यांचा सत्कार
आपल्या विद्यालयाच्या ज्येष्ठ परिवेशिका सन्मान्य रणशूर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आता तुमच्या समोर काही विशेष सत्कार पार पडणार आहेत. तुम्हाला सर्वांना मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी जे आज सर्वजण उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचा आज आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न करत आहोत. आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की या आमच्या गुणी विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. प्रथमतः सन्माननीय प्रशांत वागचोरे साहेब यांचा सत्कार आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार सन्माननीय सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चासकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सरांचे वागचौरे साहेब सरांचे विद्यार्थी आहेत. सरांच्या कार्यकाळामध्ये हे सर्वजण त्यावेळेस विद्यालयामध्ये शिकत होते. आपले बरेचसे शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. वागचौरे साहेब त्या सर्वांचे विद्यार्थी आहेत, लाडके विद्यार्थी आहेत. मंत्रालय मुंबई या ठिकाणी कक्ष अधिकारी पदावर कार्यरत असणारे सन्माननीय सोपान आरोटे साहेब यांचा सत्कार आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय सोमनाथ सतपुते साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सत्कार होत असताना आपणही त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सन्माननीय किडे देशमुख सर यांचा हा लाडका विद्यार्थी राज्य पातळीवर टेनिस स्पर्धेमध्ये तो चमकलेला होता. एकदा जोरदार टाळ्या आपण या आपल्या लाडक्या विद्यार्थ्यासाठी वाजवूयात. यानंतर आमचा लाडका विद्यार्थी मी सह्याद्रीमध्ये आल्यानंतर स्कॉलरशिप पात्र असणारा आणि सध्या संगमनेर येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असणारा शुभम लोहारे याचाही सत्कार आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार सन्माननीय बी आर गवांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अजूनही मोठी यश मोठी स्वप्न डोळ्यामध्ये या मुलांनी सामावलेले आहेत. कदाचित आणखी उच्च पदस्थ अधिकारी हे होतील अशीही आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. आपल्या विद्यालयातील मराठी विषयाचे विभाग प्रमुख सन्माननीय SM खेमनर सर यांची लाडकी कन्या आमची प्रतिभाताई जी आज मृद व जलसंधारण विभागामध्ये कोपरगाव या ठिकाणी सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. आमच्या ताईचा सत्कार मी दिघे मॅडम यांनाही विनंती करतोय. आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चासकर सर यांना विनंती आहे. पालक म्हणून सरांनाही विनंती आहे की आपणही आपल्या कन्येचा सत्कार सोहळा घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खेमनर सरांनाही विनंती आहे. मध्ये घ्या. एकदा जोरदार टाळ्या आपण या आपल्या माजी विद्यार्थ्यांसाठी वाजवूयात आणि एक प्रेरणा घेऊयात. बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या 10-15 वर्षाच्या कालखंडानंतर आपणही या खुर्चीवर बसलेले असू आणि आपलाही असा सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडेल. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी होतो आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. पालक प्रतिनिधी म्हणून आमचे सन्माननीय मित्र अनिल वागचौरे सरही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार करणं आपलं उचित कर्तव्य आहे. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय KG खेमनर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. वर्षभरामध्ये आपल्या समोर आम्ही ज्यावेळेस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपल्यानंतर जे विविध गुणदर्शन सादर करतो, वर्षभरात या विविध गुणदर्शनामध्ये आमच्या शिक्षकांनी अहोरात्र मेहनत घेऊन तुमच्यासमोर हा सुंदर असा कार्यक्रम सादर केलेला असतो. आम्ही आमचं कर्तव्य समजतो की त्याही शिक्षकांचा उचित सत्कार या ठिकाणी होणं. प्रथमतः मी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सन्माननीय पठारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय पठारे मॅडम. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर या सांस्कृतिक विभागाचं काम चालतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर
सकाळ सत्राच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सन्माननीय घुले मॅडम यांनाही विनंती आहे, आपण आपला यथोचित सत्कार घेण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. आपल्या सर्व अतिथींना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आमच्या या गुणी शिक्षकांचा आपण सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडावा. सन्माननीय घुले मॅडम ज्या मराठी विषयाच्या उत्कृष्ट अध्यापिका आहेत, यानंतर आमच्या इंग्रजी विषयाच्या उत्कृष्ट अध्यापिका भगिनी सौ सीमा देशमुख मॅडम यांनाही विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. सन्माननीय सीमा देशमुख मॅडम. आमच्या दुपार सत्राच्या लाडक्या भगिनी डायनॅमिक टीचर सन्माननीय वायाळ मॅडम कुठे असतील त्यांनाही विनंती आहे, आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. नाही, श्रीमती मडवई मॅडम यांनाही विनंती आहे, आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. सर्वांचे लाडके नाव मला वाटतं जास्त सांगण्याची गरज नाही. कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती तो कार्यक्रम खुलवणारी असते. असे आपले सर्वांचे लाडके सन्माननीय नाईक सर यांनाही विनंती आहे, एकदा नाईक सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सर्वजण. प्रथमतः मडवे मॅडमना विनंती आहे, आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे. नाईक सरांना विनंती आहे, आपला सत्कार स्वीकारण्यासाठी त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. आज सकाळीच एक गोड आनंदाची बातमी आम्हाला सर्वांना समजली. ती बातमी अशी होती, आपल्या सर्वांचे लाडके आपले सह्याद्री विद्यालयातील लाडके काका प्रदीप काका ज्यांना आपण कायम आपल्या सर्वांचे लाडके असे समजतो, नुकताच त्यांना मानवता सेवा भारतीय जनकल्याण प्रतिष्ठान संस्थेमार्फत समाजभूषण पुरस्कार आजच जाहीर झालेला आहे. हा मला वाटतं खूप मोठा योगायोग आपण समजावा. मी आदरणीय प्रदीप काकांनाही विनंती करतोय की आपलाही या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे, आपण आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या, कारण शाळेचे खांबच शाळा मजबूत करत असतात आणि मला वाटतं आपले शिक्षकेतर सेवक ते कदाचित त्या शाळेचे खांब आहेत. त्यातलं हे आदर्श नाव सन्माननीय प्रदीप काका गोसावी यांचाही या ठिकाणी सत्कार सोहळा होत आहे. यानंतर वर्षभर क्रीडा विभागामध्ये रात्रीचा दिवस करून ज्यांचं कामकाज चालतं त्यांचाही उचित सत्कार या ठिकाणी होणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. आपले सर्वांचे लाडके क्रीडा शिक्षक सन्माननीय के डी देशमुख सर यांनाही विनंती आहे, आपला सत्कार या ठिकाणी होतोय. ग्राहक भांडार शाळा उघडल्यापासनं आपल्या विद्यालयामध्ये ग्राहक भांडारात चालवलं जातं आणि त्याचं यशस्वी कामकाज आपल्या गणित विभागाचे प्रमुख सन्माननीय नेहे सर बघत आहेत आणि त्यांच्यामार्फत यावर्षी आपल्याला जवळपास 5 स्मार्ट बोर्ड मिळालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. ग्राहक भांडाराचे सचिव सन्माननीय उमेश नेहे सर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. आपल्या सकाळ सत्रातील आदर्श क्रीडा शिक्षक सन्माननीय मिलिंद आवटी सर यांचाही सत्कार सोहळा या ठिकाणी होतोय. सरांनाही विनंती आहे, आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. भांड सरांना मी सांगू इच्छितो, नजर कलाकाराची असेल तर तो कलाकार शून्यातनंही विश्व निर्माण करतो. आमच्याकडे असे गुणी कलाकार योगायोगाने चासकर सरांमुळे आम्हाला मिळाले आणि त्या कलाकाराची कला बघण्यासाठी कधीतरी आवर्जून आपणही भेट द्यावी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे आमचे GD आर्ट झालेले आणि ATD या क्षेत्रामध्ये फक्त डिग्री मिळून काम न करणारे, आपल्या व्यवसायामध्ये पारंगत असणारे आणि आपल्या कलेमध्ये पारंगत असणारे पिंपरणे गावचे उपसरपंच असते हे पदही भूषवणारे आणि सर्वांचे लाडके आदर्श कला शिक्षक सन्माननीय मिनीनाथ जोरवेकर सर यांनाही विनंती आहे, आपला या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय, आपणही आपल्या सत्काराचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सर्व अतिथींचे आभार. हा कार्यक्रम एक प्रेरणा देणारा असतो. या प्रेरणेची थाप जर या कौतुकाची आणि प्रेरणेची थाप जर आमच्या शिक्षकांच्या पाठीवर जर पडली तर पुढील वर्षी आणखी आम्हाला जोम आणि उत्साह कामकाजामध्ये येतो. आणि आपण सर्वजणांनी ही प्रेमाची थाप आमच्या शिक्षकांच्या पाठीवर दिली. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार.
यानंतर वर्षभरामध्ये शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये आम्ही आमच्या विद्यालयामार्फत जे वेगवेगळे उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या विषय समित्या असतील किंवा वेगवेगळ्या कमिटी असतील, यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे वेगवेगळे उपक्रम राबवतो, त्या उपक्रमांचा अहवाल आम्ही दरवर्षी सह्याद्री या नावानं, आमच्या विद्यालयाच्याच नावानं त्याचा एक अंक प्रकाशित करत असतो. त्या अंकाचा प्रकाशन सोहळा आता या ठिकाणी होत आहे. मी सह्याद्री अंकाचे संपादक मंडळातील प्रमुख सन्माननीय SM खेमनर सर यांना विनंती करतो, त्यांच्यासोबत असणारे सर्व सहसंपादक सन्माननीय KD देशमुख सर, DM पवार सर, कला शिक्षक मिनीनाथ जोरवेकर सर, आपल्या विद्यालयाचे लाडके ग्रंथपाल आदरणीय तुषार गायकर सर, या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या हस्ते सर्व अतिथींना सह्याद्री अंकाचं वितरण करायचं आहे. आणि या सह्याद्री अंकाचा प्रकाशन सोहळा आज आपल्या या सर्व अतिथींच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. हे आपलं परम भाग्य आपण समजतोय की महाराष्ट्राचे थोर साहित्यिक, प्रकाशनाची दिशा ज्यांनी महाराष्ट्राला दिली, त्यांच्या हस्ते आज आपल्या सह्याद्री अंकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात, कारण त्या अंकामध्ये आपल्याच कलाकृतींना वाव मिळालेला आहे. आपल्याच कलाकृती त्या अंकामध्ये आपल्याला दिसत आहेत. हां, अतिथींना विनंती आहे, आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आणि अंकाचा आपल्या सह्याद्री अंकाचे संपादक मंडळाचे प्रमुख, मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक सन्माननीय SM खेमनर सर, त्यांच्यासोबत असणारे सहसंपादक KD देशमुख सर, DM पवार सर, मिनीनाथ जोरवेकर सर, तुषार गायकर सर, या सर्वांना विनंती आहे आपणही व्यासपीठावर अतिथींच्या समवेत उभं राहायचं आहे. प्रमुख अतिथींच्या हस्ते सह्याद्री अंकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सह्याद्री प्रकाशन अंकाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय, त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. मुखपृष्ठ निर्मिती आमचे आदर्श कला शिक्षक सन्माननीय मिनीनाथ जोरवेकर सर आणि आतील सर्व संपादक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेला वाव त्यामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. आपल्या सह्याद्री अंकाचे मुख्य संपादक सन्माननीय SM खेमनर सर यांचा सत्कार आपण आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते घेत आहोत. मी सन्माननीय बाबा भांड सर, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सोमनाथ सातपुते सर यांना विनंती करतो, सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार BR गावंदे सर, या सर्वांना विनंती आहे आमच्या प्रमुख संपादक SM खेमनर सर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार करायचा आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर सह्याद्री अंक प्रकाशित झालेला आहे. रात्रंदिवस त्याचं काम करावं लागतं. अनेक वेळा भुगतान विसरून आपल्याला त्या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिनिधी सन्माननीय सोनोने मॅडम यांचा आज वाढदिवस आहे. राहवत नाही आहे, पण मॅडमचा आपल्याला या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मॅडमला विनंती आहे, आमच्याकडनं फुलनं फुलाची पाकळी म्हणून आपला वाढदिवसाच्या दिवशी यथोचित सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आपण आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आपल्या विद्यालयाच्या शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती सोनोने मॅडम, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण मॅडमसाठी. आणि मॅडमला आपल्या सर्वांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. याही वयामध्ये मॅडमकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा तरुण झाल्यासारखं वाटतं. सर्वात महत्त्वाचं, राजा चांगला असेल तर प्रजा चांगलं काम करते. राजा चांगला असेल तर सेनापती चांगला असतो.
आणि सेनापती चांगला असेल तर सैन्य चांगलं काम करतं. पोटात जर भर असेल तर कामाला ऊर्जा येते आणि ती कामाची ऊर्जा मला वाटते आपल्याला सर्वांना मिळते. आपल्या विद्यालयाचे डायनॅमिक प्राचार्य सन्माननीय KG खेमनर सर यांच्याकडनं मला मनापासून वाटतं आहे, व्यासपीठावरील सर्व अतिथींना माझी नम्र विनंती आहे, आमच्या सरांचा तुमच्या हस्ते आम्हाला सत्कार सोहळा या ठिकाणी घ्यायचा आहे. मी सन्माननीय प्राचार्य KG खेमनर सर यांना विनंती करतो आहे, आमच्या सर्वांच्या वतीनं आमचे प्रमुख म्हणून आज या ठिकाणी आपला सत्कार सोहळा होत आहे. आपण त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण आपल्या प्राचार्यांसाठी वाजवूयात. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय KG खेमनर सर यांचा सत्कार आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय बाबा भांडसाहेब यांच्या हस्ते होतोय. तुमच्यासमोर आज आपल्या विद्यालयाचे 4 माजी विद्यार्थी व्यासपीठावर आहेत. त्यांचे 2-2 शब्द आपल्याला ऐकायचे आहेत. त्यांनी आपल्या विद्यालयासाठी आणि विद्यालयातनं सुटल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये उत्तुंग भरारी कशी घेतली त्यांचं मार्गदर्शन बोल आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. प्रथमतः मी मंत्रालय मुंबई या ठिकाणी कक्षा अधिकारी पदावर असणारे आपले लाडके विद्यार्थी सन्माननीय सोपान आरोटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर, आपल्याकडनं या विद्यार्थ्यांनी 100% प्रेरणा घ्यावी ही एकमेव इच्छा यावेळेस मी व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांनी आपल्या या माजी विद्यार्थ्यांचे शब्द ना शब्द आपल्या कानामध्ये साठवायचे आहेत. यानंतर सन्माननीय सोपान आरोटे साहेब. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे सर्व असणारे आणि नसलेले सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या म्हणजे भावा आणि बहिणींसारखे असणारे सर्व विद्यार्थ्यांनो, तुम्ही आता कंटाळलेले असणारे मला माहिती आहे आणि कधी एकदा बक्षीस सोहळा चालू होतो आहे त्याच्या आतुरतेने वाट बघताय, कारण की आम्ही पण कधी काळी तिथं बसलेलो आहे. आम्हाला पण बक्षीस वितरणासाठी खूप म्हणजे इच्छुक राहायचो, पण लांबणारे भाषणांमुळं खूप कंटाळा येऊन जायचा. तर तुम्हालाही तो कंटाळा आला असेल, पण एक मी थोडक्यात माझा परिचय करून देतो. तुम्हाला काही थोड्या 2 गोष्टी सांगतो, कारण की तुमचं वय असं आहे की तुम्ही मला सांगितल्यावर तुम्ही कितपत ते घ्याल, कारण की मी आमच्या ट्रेनिंगमध्ये पाहिलं आहे, आमचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग व्हायचं, तर तिथं एवढे मोठे मुलं आहे की ते सुद्धा काही ऐकत नाही पुढच्यांचं. तर तेव्हा तुम्ही माझं थोडं 2 शब्द ऐका. मी तुम्हाला 2-3च गोष्टी सांगतो, काही जास्त सांगणार नाही, कारण की तुमच्या वयाला झेपल तसंच सांगतो मी. तर माझं नाव सोपान आरोटे, मी एक शेतकरी कुटुंबातील आहे आणि 2000 साली म्हणजे 25 वर्षांपूर्वी आजपासून 2000 साली मी 5वीला सह्याद्री शाळेत आलो आणि 5वी ते 12वी 11वी 12वीला ज्युनियर कॉलेजला इथंच होतो. तर 12वीपर्यंत इथं झालो. त्यानंतर माझं पुण्याला सिंहगड कॉलेजला इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर मी 6 वर्ष जॉब केला खाजगी कंपनीमध्ये, सिन्नरला थर्मल इंडिया बुल्स थर्मल पॉवर प्लांटमध्ये. ते करत असतानाच मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, ME केलं आणि जॉबमध्ये काही खाजगी जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स वाटले किंवा मला जसं अपेक्षित आहे माझ्या म्हणजे बुद्धिमत्तेनुसार म्हणा किंवा मला त्या लेवलचा जॉब पसंत होत नव्हता. त्यानंतर मी माझं म्हणजे लग्न पण झालेलं होतं दरम्यानच्या काळात. त्यानंतर मी लग्नानंतर अभ्यास केला पुण्याला 4 वर्ष. त्यानंतर माझं 2021च्या ॲडमध्ये सिलेक्शन झालं MPSCमधनं. तर मी फक्त एक सांगतो, या माझ्या यशामध्ये फक्त एकमेव माझं कोणी म्हणजे यश मिळण्यासाठी कारणीभूत असेल तर ती माझी शाळा आहे. आणि त्या शाळेमध्ये मला आणण्यासाठी आम्ही म्हणजे आमची शेतकरी कुटुंबातील पार्श्वभूमी आहे, पण माझे चुलते पाटबंधारे विभागात होते, तर त्यांनी आम्हाला संगमनेरला शिक्षणासाठी आणलं. तर या दोघांमुळे मी आज जो काही आहे तो इथे उभा आहे तुमच्यासमोर. शाळेतील शिक्षकांचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे की रस्त्यामध्ये जसे ट्रॅफिकचे सिग्नल असतात तर ते गाडीचा ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून असतात ते. तर तुम्हा मुलांना कधी कधी शिक्षकांचं बोर वाटत असेल, आता माझं पण बोर वाटत असेल काय चाललं आहे, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही ॲक्सिडेंट होऊ नये पुढं, त्याच्यासाठी तुमचे जे आजूबाजूचे शिक्षक आहेत तुम्हाला सदैव मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनातूनच तुम्ही पुढं जात असतात.
जसं आमच्या वेळेस असणारे आता बरेच सर आहेत इथं, मला वाटलं नव्हतं आहे, आणि बरेचसे नाही पण इथं. राणे मॅडम आहेत, अभंग सर आहेत, नंतर एक मिनिट, अभंग सर आहेत, धुमाळ मॅडम होत्या आम्हाला, आता त्या रिटायर झालेल्या आहेत. मला 5वी ते 7वी गणिताला होत्या त्या. नंतर निये सर आहेत, आमच्या वेळेस कडलक सर होते संस्कृतला. मला खूप सारे नाव आहेत, पण आता इथं शिक्षक नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते माहीत नाही आहेत. तर अभंग सर आहेत. अभंग सरांचे मग ते तुम्हाला थोडं हसवण्यासाठी जे गोष्ट आहे, हसवण्यासाठी म्हणजे शिक्षक कसा असतो, तुम्ही सह्याद्री शाळेतच असाल तर तो तुम्हाला माहिती असेल. आमच्या वेळेस काय होतं, मुलं वेगळे होते आणि मुली वेगळ्या होत्या. मुलांचा वर्ग वेगळा, मुलींचा वर्ग वेगळा. तर जे मधला जो कॉरिडॉर आहे, मी म्हणजे पॅसेजमध्ये उभा होतो. अभंग सरांना कदाचित आठवत पण नसेल हा इन्सिडन्स. तर तेव्हा आम्हाला ब्लॅक शर्ट, व्हाईट शर्ट होता आणि खाकी पॅन्ट असायची, आणि सरांना व्हाईट शर्ट होता आणि ब्लॅक पॅन्ट होती माझ्यामध्ये. आणि सरांचा चेहरा आणि माझ्या एका मित्राचा चेहरा सेम होता. आणि सर तिकडं तोंड करून उभे होते पॅसेजमध्ये, जिथं आपलं बॅडमिंटन वगैरे खेळतो आपण तिकडं. मी पण आलो आणि मी जोरात पाठीवर हात मारला सरांना. तर मला काय वाटलं की सौरभ पोखरकर नावाचा मुलगा आहे, त्याला पण चष्मा होता आणि सरांना पण चष्मा आहे. तर मी आता मारल्यानंतर मी घाबरलो, म्हटलं आता आपलं काही खरं नाही, आता सर मारणार आपल्याला. मग सर म्हटलं काय रे, म्हटलं सर मला असं वाटलं पोखरकर आहे काय. ठीक आहे सर म्हटले ठीक आहे, काही म्हटले नाही आणि जा म्हणे वर्गात बस. म्हणजे असं झाल्यावर मी तर मारलं असतं माझ्या स्टुडंटला, सरांनी नव्हतं मारलं तेव्हा. आणि अशीच एक दुसरी गोष्ट होती, म्हणजे विज्ञानाला होते सर आम्हाला, 9वी 10वीला होते. आणि ने सर म्हणजे तेव्हा पार्ट 1 पार्ट 2 होतं, तर ने सर पार्ट 2ला होते आणि अभंग सर पार्ट 1ला होते. तर एक मुलगा चिंचोका खात होता वर्गामध्ये. तर सर म्हणे काय खातो रे, तर तो म्हणे चिंचोका खातोय. अरे म्हणजे चिंचोका नसतो खायचा, चिंच खायची असती, चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिड असतं. म्हणजे विज्ञान शिकवण्याबरोबर विज्ञान जगायचं कसं हे सरांनी आम्हाला शिकवलं. मला 10वीपर्यंतचं जे काही शिक्षक होते त्यांचा फायदा मला MPSC अभ्यास करताना झाला, कारण की सगळे विषय तेच होते, इतिहास, भूगोल, नंतर इंग्लिश असेल, नंतर मराठी असेल, जे काही विषय त्याचा पाया माझा एवढा चांगला पक्का झालेला होता शाळेत असताना, त्याच्यामुळे मला अभ्यास करायला खूप सोपं गेलं. ते राणे मॅडमनी शिकवलेले ते नैऋत्य मान्सून वारे ते पण अभ्यासात होते आम्हाला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचं काही मी आता सध्या तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही आहे, कारण की तुमचं वय नाही आहे. तुम्ही फक्त अभ्यास करा, खेळा, भरपूर खेळा. अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल. आत्ताच्या काळात खेळणं महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि जे बरेचसे आपल्याला असं वाटत असतं की हा हुशार आहे, हा मठ्ठ आहे, तर हा गैरसमज. एवढं लक्षात ठेवा, हुशार वगैरे काही नसतं, अभ्यास करावा लागतो. सगळेजण नंतर हे होतात. मी पण काय ॲव्हरेज स्टुडंट होतो, का 10वीला मी पण बोर्डात नव्हतं आलो. आणि त्याच्यामुळं आता रिलॅक्स आहे, एवढं काय जास्त पण टेन्शन नका घेऊ. आपल्याला खूप घरच्यांकडून पण टेन्शन असतं का खूप अभ्यास करा, खूप अभ्यास करा. नॉर्मल अभ्यास केला तरी चांगल्या पदावर जाता येतं. आणि फक्त यशस्वी होणं महत्त्वाचं नसतं. आज मी 5वीपासून ते माझ्या ME पर्यंतच्या सगळ्या शिक्षकांची नावं सांगू शकतो. त्याच्यामुळे फक्त यशस्वी होणं महत्त्वाचं नाही, एक चांगलं माणूस होता आलं पाहिजे आपल्याला. आणि एक आपल्याला सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त 10वीला अभ्यास करा, 10वी नंतर झाली का नंतर काही अभ्यास नाही आपल्याला. तर हे पण एक खोटं आहे. आपल्याला कायम अभ्यास करत राहावा लागतो. जसं एखादा शेतकरी असतो, तो वयाच्या 60-70, आता माझे आजोबा 85 वर्षाचे अजून पण शेती काम करतात. त्याच्यामुळे असं कधीच डोक्यात आणू नका की 10वी झाली का नंतर अभ्यास नाही आहे. तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करावा लागणार आहे या प्रोसेसमध्ये. तर शाळेने मला इथे बोलवलं त्याबद्दल मी शाळेचे आभार व्यक्त करतो. आणि एक छोटीशी कविता आहे. आयुष्य असं जगायचं असतं, आयुष्य असं जगायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. आयुष्य असं जगायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. पंखात बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात उंच उंच उडू नये, धरतीला मात्र विसरायचं नसतं. थँक्यू. धन्यवाद आरोटे साहेब. वंदे सर. इथे उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम तर मी आम्हा सर्व यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल, कौतुक सोहळा केल्याबद्दल सह्याद्री विद्यालयास धन्यवाद देऊ इच्छिते. मी माझा थोडासा प्रवास सांगेल. 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण हे माझं गावाकडील शाळेत, म्हणजे माझं गाव अंबोरे आहे. अंबोरे गावामध्ये माझं 1ली ते 7वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर शिक्षणाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात
आणि उज्ज्वल भविष्याचा विचार करून वडिलांनी 2008 साली माझं 8वीचं ॲडमिशन सह्याद्री विद्यालयात घेतलं आणि त्यानंतर मी सह्याद्री विद्यालयाचा एक परिवाराचा हिस्सा झाला असं मी म्हणेल. सह्याद्री विद्यालयाची भव्य इमारत असेल, येथील चांगला शिक्षक वर्ग असेल, चांगल्या लॅबोरेटरीज असेल, प्रयोगशाळा असेल, कम्प्युटर लॅब असेल किंवा येथील जे शिक्षेतर कर्मचारी वगैरे असतील, यामधून माझं व्यक्तिमत्व घडलं आणि एक आयुष्याच्या यशस्वी आयुष्याच्या दिशेला वाटचाल मिळाली असं मी म्हणेल. जसं की आपण म्हणतो एखादी इमारत उभी राहण्यासाठी जो पाया भक्कम असावा लागतो, तो पाया भक्कम करण्याचं काम जे मी यशस्वी झाले आहे, तर तो पाया भक्कम करण्याचं काम येथील शाळेने आणि येथील शिक्षकांनी केलं असं मी म्हणेल. माझ्या 8वी ते 10वीच्या ज्या प्रवासामध्ये माझे शिक्षक असतील, नेहे सर असतील, कुरे सर असतील, मला सायन्स शिकवायला दिघे सर होते, नंतर रहाणे मॅडम असतील, शेलार मॅडम रिटायर झाल्या, अशा सर्व शिक्षकांनी, गुंजाळ सर ज्यांची ट्रान्सफर झालेली आहे बहुतेक, या सर्व शिक्षकांचा माझ्या या प्रवासामध्ये मोलाचा वाटा आहे. 10वीचं आणि 12वीचं शिक्षणामध्ये मला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर मी आपलं जे नगर जिल्ह्यातील किंवा म्हणेल तालुक्यातील नामांकित अमृतवाहिनी कॉलेज आहे, इथे मी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. 2017मध्ये सिव्हिल ब्रांचमध्ये अमृतवाहिनी कॉलेजमध्ये टॉपर येऊन आणि युनिव्हर्सिटीमध्ये 3rd रँक मिळवून मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. माझं त्यानंतर मी ग्रॅज्युएशन 2017मध्ये पूर्ण केल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष MPSC एक्झामसाठी तयारी केली आणि त्यानंतर मी 2022पासून जलसंधारण विभागामध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. तर मी असं म्हणेल की माझा हा जो पूर्ण प्रवास आहे, यामध्ये माझी सह्याद्री शाळा असेल किंवा मी 12वीला सह्याद्री ज्युनियर कॉलेज इथेच होते, त्यानंतर जे आपलं तालुक्याचं नामांकित कॉलेज आहे अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, किंवा माझे म्हणजे पहिलीपासून तर आत्तापर्यंतच्या MPSC प्रवासामध्ये जेवढे सर्व शिक्षक आहे आणि माझे आईवडील, या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे माझ्या ह्या यशामध्ये. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की जसं आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांना आज इथं कौतुक सोहळा केला, आमच्यासारखंच तुम्ही यश मिळवावं, मोठं नाव कमावं, आपल्या शाळेचं नाव मोठं करावं, शिक्षकांचं नाव मोठं करावं, आईवडिलांचं नाव मोठं करावं आणि ह्या प्रवासासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. माजी विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या समोर येतात त्यांच्या या बोलण्यामधनं निश्चितपणे आपल्याला प्रेरणा मिळत असते. खरं म्हणजे आज आपण ज्यांचे शब्द कानामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, अशा आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशामधील थोर साहित्यिक, थोर प्रकाशक बाबा भांड साहेबांचं आता व्याख्यान आपण या ठिकाणी ते आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत. त्या अगोदर मला फक्त 2 गोष्टी फक्त सरांच्या विषयी थोड्याशा बोलायच्या आहेत, सरांच्या परवानगीनं. मगाशी मी त्यांना ते विचारत होतो, तुम्हालाही मी मगाशी वर्णन केलं आहे की तुमच्या एवढे असताना इयत्ता 6वीमध्ये स्वतःच्या साहित्याची निर्मिती केली आणि ती निर्मिती करत असताना त्याला प्रकाशक कुणी मिळाला नाही, पण BAला गेल्यानंतर आपल्या गुरुवर्य बालचंद्र नेमाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साहित्य चळवळीला सुरुवात केली. वयाच्या 13व्या वर्षी इयत्ता 8वीला असताना स्काउटमध्ये, आता हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला सांगतोय, स्काउट आणि गाईड आपण आपल्या संस्थेमध्येही चालवतो, पण इयत्ता 8वीला असताना या बालवीर चळवळीमध्ये स्काउटमध्ये त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी वाजवूयात. आणि दुसरी गोष्ट त्याहून महत्त्वाची की ज्या थोर व्यक्तीच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिन आपण साजरा करतो, असे आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती सन्माननीय सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते सरांचा यथोचित त्यावेळेस इयत्ता 8वीला असताना सत्कार झालेला आहे. मला वाटतं ही आपल्या दृष्टीनं खूप भूषणावह गोष्ट आहे. अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम चालवणारा हा अवलिया आज आपल्या समोर बसलेला आहे. मला वाटतं त्यांच्यासाठी कदाचित 2 शब्द कायम आपल्या आठवणीत राहतील आणि ते स्मरतातच. आधार नसलेल्या हाताला हादार कोणी द्यावा, बाप म्हातारा झाला म्हणून त्याला काय वृद्धाश्रमात न्यावा. सरांनी ही गोष्ट प्रकर्षानं त्याडली आणि आपल्या मार्फत एका वृद्धाश्रमाची सुरुवात केली.
ज्यांनी फक्त तुझी स्वप्न साकार केली त्याला हा दिवस द्यावा. मला वाटतं त्या वृद्धाश्रमातील सर्व आईवडील तुम्हाला तो दिवस देत असतील सर, असं मला वाटतंय. हा 70 वर्ष पार केलेला तरुण आज आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे आणि त्यांचे शब्द आपल्याला सर्वांना साठवायचे आहेत. फक्त एवढंच म्हणेल सरांसाठी, तू थकेगा कभी, तू न मुडेगा कभी, तू झुके ना कभी, कर शपथ सर. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. साहित्य सम्राट स्वातंत्र्यवीर भाऊसाहेब थोरात आणि सावित्रीबाई या दोन्ही युगपुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आज भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संस्थेचे सर्व समोर विद्यार्थी बसले आहेत, पदाधिकारी मान्यवर सगळे व्यासपीठावर आहेत, शिक्षक आहेत. या सर्वांना माझा विनम्र नमस्कार. मुलांनो, लेखकाने कमी बोललं पाहिजे, कारण लेखकाच्या वतीने त्याची पुस्तकं बोलत असतात. हे लक्षात ठेवून मी फार कमी बोलणार आहे. जर लेखक बोलायला लागला तर बोलण्याचं व्यसन लागू शकतं आणि लिहिण्यामध्ये खंड पडू शकतो, अडथळा येऊ शकतो. हे माझ्या गुरुवर्यांनी मला एकेकाळी सांगितलं. ते गुरुवर्य होते भालचंद्र नेमाडे. मी ज्या विद्यार्थ्यांना आता विविध सन्मान मिळणार आहे, ज्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे, या संस्थेचे माजी विद्यार्थी, शिक्षण हे ज्ञानाचं आणि समाजसेवेचं काम आहे. जे काम सह्याद्री विद्यालयाचे सर्व पदाधिकारी शिक्षक करतात आणि त्याचं उदाहरण चांगलं हे 4 विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं त्याचा आपण सन्मान केला. 100 वर्षापूर्वी महाराष्ट्राचा एक शेतकऱ्याचा पोरगा, आपल्याकडे मालेगाव आहे ना नाशिक जिल्ह्यामध्ये, त्या गावचा गोपाळ नावाचा एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या वयाचा 12 वर्षाचा असताना बडोद्याचा राजा बनला. पोरांना वाटेल हे काय सांगू लागले, तर मी फक्त ते 1 मिनिटात सांगणार आहे की हा गोपाळ 12 वर्षापर्यंत शाळेत गेला नव्हता. त्याला अंक ज्ञान अक्षर ओळख नव्हती. राजा बनलेल्या पोराला गुरुवर्यांनी, जसे तुम्हाला शिक्षक शिकवतात ना, त्या राजाला त्याच्या गुरुवर्यांनी दाखवून दिलं की शिक्षण हेच प्रगती, परिवर्तनाचं, बदलाचं एकमेव साधन आहे. आणि 12 वर्षाचा राजा 6 वर्षामध्ये शिकला आणि 18 वर्षाच्या राजाचा कारभार जेव्हा त्याच्या हाती आला, तो आपल्या जनतेला भेटायला गेला. तेव्हा कळलं की त्या काळामध्ये खूप निरक्षरता होती, शाळा नव्हत्या, शिक्षक नव्हते, शिकवणारे नव्हते. तर या राजाने पहिली गोष्ट ठरवली की माझ्या रयतेला शिकवायचं माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि मुलगा किंवा मुलगी 6 वर्षाची झाली, आज पण कायदा हा 2000 मध्ये झाला, पण ती तेव्हाच सांगतो, मुलगा मुलगी जर 6 वर्षाची झाली असेल तर शाळेत पाठवणं कंपल्सरी केलं. हे का मी सांगितलं, तर त्या राजाने पुढे अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक युगपुरुषांना शिष्यवृत्ती दिल्या, शिकवलं. आणि त्याचंच काम म्हणजे आज या सगळ्या संस्था उभा राहिलेल्या आहेत. ॲडव्होकेट आप्पासाहेब गुंजाळ नावाचे संगमनेरचे वकील साहेब, त्यांना त्या काळात बडोद्याची शिष्यवृत्ती होती.
त्यांचं गावाचं नाव संगमनेर आहे, त्यांना शिष्यवृत्ती आहे आणि बाकी खूपही नावं आहेत. या राजाने खूप मोठं काम केलं आणि मी विद्यार्थी असताना या राजाचं थोडं वाचलं. आणि बेटा, तुम्हाला सगळ्या शाळेत लोक विचारतात ना की तुला काय व्हायचं आहे, या मुलाला विचारलं काय व्हायचं आहे. माझे गुरुजी मला जेव्हा विचारायला लागले तर मी त्यांना म्हटलं की मला पोलीस व्हायचं आहे. आमच्या काळात आम्ही पोलिसाला खूप घाबरायचो. माझाच बरोबरचा एक लोहाराचा मित्र म्हणाला, अरे पोलीस काय होतो, विमान जे चालतं ना. मी थोड्या वेळात बेटा आवाज करू नका, मी 5 मिनटात संपवणार आहे. मला जेव्हा पोलीस व्हावं वाटत होतं त्यावेळेस माझ्या मित्रांनी सांगितलं, अरे पोलीस काय होतो, उड्डाण खटोलं चालवणारा ड्रायव्हर हो. त्याच काळामध्ये 5व्या वर्गामध्ये आमच्या शिक्षकांनी, जर एखादा शिक्षक रजेवर असेल तर वर्गामध्ये पुस्तकं वाटायचे एक 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 सगळ्या मुलाला आणि तासभर वाचा लावायचे. तास संपला की सांगायचे की आता संध्याकाळी घरून तुम्ही काय वाचलं ते 1 ओळ 2 ओळ 3 ओळ 4 ओळ लिहून आणा. ही वाचनाची संस्काराची गोष्ट जेव्हा सुरू झाली त्याच काळामध्ये एकदा माझ्या हातामध्ये एक पुस्तक आलं. पुस्तकाचं नाव होते मी कसा झालो आणि लेखक होते प्रल्हाद केशव आत्रे. आत्र्याने ते शिक्षक कसे झाले, नाटककार कसे झाले, समाजसुधारक कसे झाले हे लिहायला सुरू केलं. आणि मला वाटायला लागलं की मला लिहिता येईल का. मी 40 पानाची वही घेतली आणि लिहायला सुरू केलं. मगाशी सर सांगत होते आमच्या काळामध्ये चॉकलेट वगैरे काही नव्हते, फक्त शेंगदाणे, चिंच, बोरं, आंबे हेच खाद्य होतं. एक 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 गोष्ट मी लिहायला लागलो आणि गुरुजी मला म्हणाले, जे लिहायचं असेल ते प्रामाणिकपणे लिहायचं, चुका झाल्या तेही लिहायचं, कारण लेखनामध्ये जर हे तुम्ही केलं तर तुमच्यावर नीट संस्कार होतो. आणि 2 वर्ष माझं लेखन चालू होतं. माझ्यासमोर हेडमास्टर राहायचे, मी त्यांना माझी वही दाखवली आणि शिर्षीकर हेडमास्टर मला म्हणले की बाबा तुझ्यामध्ये लेखनाचे गुण आहेत, तू लेखक होऊ शकशील. पण मला मात्र त्याच काळामध्ये दुसरा जो संस्कार झाला आहे की आमच्या शाळेत स्काउटचं पथक होतं. स्काउट शिक्षकांनी आम्हाला, तुम्हाला जे स्काउट आहे ना इथले मुलं मुलींना माहीत असेल की आठवड्यामध्ये खरी कमाई असते. खरी कमाई म्हणजे जेवढं काम केलं तेवढी कमाई करायची. आणि माझ्या शिक्षकाने ह्या छोट्या छोट्या गोष्टीचे संस्कार केले आणि त्या संस्काराचा भाग म्हणून 5वीला असताना, हे बघा वहीतलं बालपणीचे पुस्तक आहे ना माझं, मागे 5वा वर्ग लिहिलेलं आहे. 5वीमध्ये जेव्हा पुस्तक लिहून झालं माझ्या गुरुजीला दाखवलं. गुरुजी म्हणाले की तू लेखक होऊ शकतोस. अपघाताने मी अभ्यासात बरा होतो. 4थीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पहिला आलो, 7वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जिल्ह्यात पहिला आलो, मॅट्रिकला 75% मार्क पडले. औरंगाबादला जेव्हा मी PUCला ॲडमिशन घ्यायला गेलो मी कला शाखेला अर्ज केला. शंकरराव चव्हाणांचे पुतणे मुख्यमंत्री जे होते त्यांचा पुतणा डेमॉन्स्ट्रेटर होते. माझे मार्क बघितले, म्हणाले अरे तुझे मार्क मेरीचे डॉक्टर इंजिनियर न होता तू कला शाखेला का चाललास. मी त्यांना सांगितलं मला लेखक व्हायचं आहे. ते चव्हाण सर म्हणाले मूर्ख आहेस का, जा वडिलाला घेऊन ये. त्यांना सांगितलं की वडील माझे 6वीला असतानाच वारले, आई गावाकडे असते. आणि सरांना वाईट वाटलं. त्यांनी मला कला शाखेला ॲडमिशन दिलं. कॉलेजला असताना 3ऱ्या दिवशी मी 4थी 5वीपासून लिहायला लागलो. मागाशी सरांनी सांगितलं 8वीमध्ये मला राष्ट्रपती पदक मिळालं. माझे शिक्षक सांगायचे की बेटा दररोज
दरवर्षी डायरी लिहायची, नोंद करायची. दिल्लीला जाऊन राष्ट्रपतीचं प्रमाणपत्र आणलं, पहिला लेख लिहिला. माझे शिक्षक म्हणाले की हा लेख जिल्हा परिषद मासिकामध्ये छापला, सुरुवात होती. 10वीला जागतिक जांभोरी अमेरिकेला भरली. भारतातून 5 मुलं निवडले, त्यातही माझी निवड झाली आणि त्या 5 मुलाचा मी नायक होतो. हे सगळं मी लिहून काढायला सुरू केलं. परत आलो आणि कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला माझे लेख प्रकाशित होऊ लागले. माझा एक मित्र म्हणाला, हे मिशावाले माहिती आहे का कोण आहे? आम्हाला शिकवणारे. ते इंग्रजीमध्ये एक धडा शिकवत होते, मला माहीत नव्हतं. तो म्हणाला का रे भालचंद्र नेमाडे आहेत. नेमाडे सरांचं मी काही वाचलं नव्हतं. क्लास संपल्यावर लायब्ररीत जाऊन भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक आहे का बघितलं तर कोसला मी आणले. कोसला वाचून काढली. अमेरिकेचा प्रवास होत असताना परत आला आणि 2 महिन्यात मी पुस्तक लिहून काढलं प्रवासाचं. आणि एका दिवशी भीत भालचंद्र नेमाडेला नेऊन दिलं. नेमाडे म्हणाले, मला माहीत तू आमचा विद्यार्थी आहे, अमेरिकेला जाऊन आला, वाचतो. 8 दिवसांनी 15 दिवसांनी नेमाडे सरांनी मला बोलावलं. मला म्हणाले की तुझ्यात लेखक होण्याचे गुण आहेत, लेखन गुण, पण पुणे मुंबईच्या बाहेर लोकांना लेखकाला पुस्तक छापणारे कोणी नाहीत. तुझ्यामध्ये ज्यावेळेस ऐपत येईल त्यावेळेस तू लेखक तर आहेस, प्रकाशनही सुरू कर. पुस्तक लिहिणं हा वेगळी गोष्ट आहे. पुस्तक छापणाऱ्याला प्रकाशक म्हणतात. शेवटी माझं पहिलं पुस्तक जे मी 10 देशाला फिरून आलो 10वीला, 5-6 वर्ष पडून होतं. पुढे जेव्हा माझ्यामध्ये ऐपत आलं, माझ्या बायकोला प्रकाशिका बनवून मी 15 ऑगस्ट 1975ला, आता येत्या ऑगस्ट महिन्यात 50 वर्ष होतात, माझं पहिलं पुस्तक लागे बांधे जग प्रवासाचं छापलं. त्याच्यानंतर 7-8 वर्षाने माझ्या मुलीने ही वही शोधली माझी, कारण ही मधल्या काळात बाजूला पडली होती, ती छापली. आणि मी लेखन आणि प्रकाशन हे दोन्ही कामं सुरू केले. लेखन आणि प्रकाशन हा धंदा नाही, व्यवसाय नाही, हे एक सामाजिक सांस्कृतिक जबाबदारीचं काम आहे. तुम्हाला जे काय व्हायचं ना पुढं, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षक व्हा, समाजसेवक व्हावा, शेवटी सोर्स जो असतो अभ्यासाचा तर ग्रंथ असतं, पुस्तकच आहेत ना. पुस्तकासोबतच जर तुम्हाला आणखीन काही करायचं असेल तर तुम्ही लेखन करू शकता, वाचू शकता. आणि हे लेखन प्रकाशन एक सामाजिक जबाबदारीचं काम आहे. मी स्वप्न पाहिलं, आता सांगितलं सरांनी, स्वप्न पाहिलं, स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे आपण. तुम्ही बघतात की पंख असलेला पक्षी आकाशात उडतो ना, तो आपल्या पंखामध्ये बळ भरतो आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलो. मला माझ्या गुरुवार्यांनी, मी खेड्यातलाच, ग्रामीण भागात आपले खेड्यातली सगळी गरिबी वगैरे सगळं तसंच, पण माझ्या गुरुवार्यांनी माझ्यावर लेखक व्हायचं स्वप्नासाठी मला शिकवलं आणि मी त्याचा पाठलाग केला. आणि डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर क्षेत्रात काम करत असताना होऊ शकलो असताना सुद्धा लेखक व्हायचं या वेडापायी मी 2 गोष्टी केल्या की माझं लेखन मी करत राहिलो. दुसरं माझं व्यसन आहे, व्यसन म्हणजे चांगल्या अर्थाने. आमचं कुटुंब, मी, माझी बायको, माझे मुलगा, माझी मुलगी तुमच्या अकोलेला दिली आहे, तीसुद्धा लिहिते. तिने 10वीला असताना तिचं पुस्तक लिहिलं आहे. माझी नात, मुलाची मुलगी, तिने 5वीला लिहिलं. मुलीच्या मुलीने जी नाशिकला आहे 7वीला इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहिले. 7वीमध्ये असताना ती आता 10वीला आहे आणि तिला 10वीला 98% मार्क पडले. तिचे बाबा CA आहेत. ती म्हणाली मला CA व्हायचं नाही, डॉक्टर व्हायचं नाही. ती म्हणाली की मला आजोबासारखं लेखक व्हायचं आहे आणि सायकॉलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये पदवी घ्यायची आहे. हे मी का सांगितलं तर ग्रंथ वाचन, ग्रंथ संगत
ही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील स्वप्नांच्या जवळ नेऊ शकते. तुमचं जे स्वप्न असेल त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी 3 गोष्टी करायला पाहिजे. शाळेचा अभ्यास पहिल्यांदा करा. शाळेच्या अभ्यासाबरोबर इतर पुस्तकांच्या गोष्टीसुद्धा वाचल्या पाहिजे. मग गोष्ट असेल, कविता असेल, कादंबरी असेल. आणि तिसरी गोष्ट आहे, मेहनत आणि कष्टाचा पर्याय नाही. प्रामाणिकपणे जर तुम्ही कष्ट केले तर आपल्या स्वप्नापर्यंत जाऊ शकाल. हे जर तुम्ही करू शकलात तर तुमचे सर म्हणाले ना की तुमच्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करू शकता. यासाठी मात्र 3 गोष्टींची आवश्यकता आहे. स्वतःसोबत तुम्ही शेजाऱ्यांची आठवण ठेवली पाहिजे. एक तर मोठं होऊन चालत नाही, तर आपला शेजारी मोठा झाला पाहिजे. आणि दुसरं, हे करत असतानाच जे तुम्हाला मदत करतात त्यांची कृतज्ञतासुद्धा बाळगली पाहिजे. आज जसं विद्यार्थ्यांनी सांगितलं की या शिक्षकामुळे मी घडलो, तीच गोष्ट प्रत्येकाची होऊ शकते. तुम्ही शाळेचा अभ्यास करा. शाळेच्या अभ्यासाशिवाय गोष्टीचे पुस्तक, कवितेचे पुस्तक, विज्ञानाचे पुस्तक, आरोग्याचे पुस्तक वाचली पाहिजे. आणि तुमचा एखादा छंद डेव्हलप करा. माझा लेखन प्रकाशनासोबत माझं जे व्यसन बोललो ना मी, तर मला प्रवासाची आवड आहे. आणि 4थीपासून मी फोटोग्राफी करतो आहे. जगातले 85 देश मी फिरून झालो. आणि जगातले 6 जे आश्चर्य आहेत त्याचे छायाचित्र मी स्वतः काढलेले आहेत. जगामध्ये 200च्या आसपास वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, त्यातले मी 180 ठिकाणी जाऊन स्वतः छायाचित्र काढले. का सांगितलं तर लेखनासोबत प्रवास, छायाचित्रण, वाचन या गोष्टीने मला जगण्याला प्रेरणा दिली. आज मला म्हणाले 70च्या पुढे आजोबा, 76 रनिंग आहे, कुठलाही आजार नाही, परमेश्वरानं दिलेलं मशीन आहे. तुमच्याकडे सगळ्यांना विचार करा की आपल्याकडे गाड्या आहे सगळ्यांकडे, पेट्रोलच्या गाडीमध्ये कोणी डिझेल टाकतं का? आपल्या शरीरामध्ये नीट आहार करणं, नीट आरोग्याची काळजी घेणं, मेंटेन करणं हे जर केलं तर आपलं शरीर आणि मनाचं स्वास्थ्य नीट होऊ शकतो. आता डॉक्टर साहेब इथं आहेत, त्यांच्यासमोर बोलणं शोभत नाही. 40मध्ये मला बरेच आजार झाले होते, पण मी आहार, योगासनं, प्राणायाम आणि आता मुलांना ते आवडणार नाही, शिवांबू नावाचं आपलं औषध, गेले 40 वर्ष आपल्या शिवांबूमध्ये 38 औषधं आहेत. कॅन्सरची लस शिवांबूमधून शोधलेली आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर जे इंजेक्शन दिलं जातं ते शिवांबूतून शोधलेलं आहे. ते नाव घेतलं तर मुलं घाण म्हणतील, परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहेत, मला 40मध्ये काही प्रॉब्लेम होते, परंतु हे सगळे प्रॉब्लेम या सगळ्या उपचार पद्धतीने दूर झालं. ग्रंथाच्या संगतीने मी माझा प्रवास केला. तुम्हाला माझं बोलणं संपवत असताना मला या कार्यक्रमासाठी तांबे साहेबांनी बोलवलं. दुर्गाताई काही अडचणीमुळे तिकडे गेल्या आणि सह्याद्री विद्यालयाच्या मुलासमोर मला बोलता आलं. मी शाळेसाठी काही पुस्तकं आणली, ती पुस्तकं मी जाताना देणार आहे. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देताना एकच सांगेल, शाळेच्या पुस्तकासोबत इतर वाचनाची सुद्धा तुम्ही हळूहळू सवय लावा. ते जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नाजवळ सहज जाऊ शकताल. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. मुलांनो, खरं म्हणजे या सर्व गोष्टी आपल्यासाठी असतात. सरांच्या बोलण्यामधनं 2-3 गोष्टी ज्या तुम्ही कायम हायलाईट करा. जी गोष्ट आयुष्यामध्ये घडत गेली ती फक्त पानावर उतरत गेली आणि पानावर उतरत असताना तिचं साहित्य बनत गेलं. मगाशी सरांनी जाणीवपूर्वक एक शब्द वापरला, वयाच्या उमेदीच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला पण ज्ञात असाव्यात म्हणून सांगतोय. एका बाजूला प्रपंचाची त्रेधा तिरपट होती आणि प्रपंच चालवायचा होता, आणि हा प्रपंच चालवत असताना साहित्याचाही कास धरायची होती. आणि ते साहित्य प्रकाशित पण झालं पाहिजे आणि ते साहित्य चांगलं समजलं पण पाहिजे. मग अर्धांगिनीनं जबाबदारी घेतली कुटुंबाची, कुटुंब चालवलं.
म्हणजे खरं वाटतं, मला वाटतं सरांसोबत एकदा आपण आशा मावशींसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. कारण जर तुम्ही सरांचं साहित्य वाचलं ना, मी जे तुमच्यासमोर बोलतो हे तुम्हाला सगळं अभिप्रेत होईल. ज्यावेळेस आशाताईंनी घराचा सगळ्या प्रपंचाचा गाडा सांभाळला, सर सायकलवर त्यांचं सर्व साहित्य लोकांना वाचायला प्रवृत्त करण्यासाठी द्यायचे. पहिले काही अनुभव असे होते की ज्यावेळेस लोकांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर महिना ते कोणी पुस्तकं वाचत नव्हते, पण हा माणूस समजत गेला जेव्हा लोक साहित्य वाचत गेले. आणि साहित्य वाचलं, माणूस उलगडला आणि महाराष्ट्राला एका नव्या साहित्यिकाची ओळख झाली. आणि नेमाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठा प्रकाशक आणि स्वतःच्याही अर्धांगिनीला प्रकाशिका म्हणून ज्यांनी उभं केलं असे हे सन्माननीय बाबा भांड सर. एकदा जोरदार टाळ्या आपण सरांसाठी वाजवूयात. आणि मी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि दुर्गाताई तांबे यांचं विशेष अभिनंदन आणि आभार या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज आपली सर्वांची सरांशी ओळख झाली. सर, ही ओळख अशीच घट्ट राहू द्या. 76व्या वर्षी हा तरुण माणूस आपल्यामध्ये बसलेला आहे. मगाशी त्यांनी एक आणखी उल्लेख केला, तोही तुम्हाला सांगतो. छोटे छोटे लेख आहेत ते तुम्ही निश्चित वाचा. वयाच्या उमेदीच्या काळामध्ये अनेक खस्ता खाल्ल्या, वेळेला जेवण नाही, ते साहित्य विकायचं आहे, ते साहित्य लोकांपर्यंत पोचवायचं आहे. रात्रंदिवस, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, पण फरत राहिले. आणि 40ला अनेक आजारांनी शरीरामध्ये घर केलं. आणि त्याही सगळ्या आजारांवर मात करत आज 76 वर्षातसुद्धा निरोगी आयुष्य जगणं कशाला म्हणतात मला वाटतं ते सरांकडे पाहून आपल्याला सर्वांना कळतं. धन्यवाद सर, आपण आपला मौल्यवान वेळ आम्हाला सर्वांना दिलात. मी सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सन्माननीय मीराताई शेटे यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मी प्रमुख अतिथींना विनंती करतो, ताई आपला सत्कार या ठिकाणी होत आहे. ताईंचा यथोचित सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. ताईंना विनंती आहे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय बाबा भांडसाहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथ सातपुते, सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार बी आर गावंदे सर, संस्थेचे संचालक आदरणीय खेमनर साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सत्कार सोहळा होतो आहे. ताईंचे मी आमच्या विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो आणि इथे बसलेलो असतो, मगाशी आरोटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे अगोदरचा कार्यक्रम काय असतो आम्हाला फारसं माहीत नसतं. आम्ही फक्त आणि फक्त आमच्या सत्कार सोहळ्यासाठी आलेलो असतो. हॅलो, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार, सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय के जी खेमनर सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री संस्था यशाची नवनवीन शिखरं पार करत असते, पार करत आहे आणि पार करत राहील, असे आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आपल्या विद्यालयाचे व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय के जी खेमनर सर, साहेबांचे धन्यवाद. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. सरांना विनंती आहे. आपल्या या कार्यक्रमाला खरं म्हणजे ज्यांनी खूप मोठं, आता तुम्ही त्यांना ऐकलेलंच आहे, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम लेखक आदरणीय बाबा भांड साहेब यांचं या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर एस जी सातपुते साहेब, त्याचप्रमाणे शिव तासकर सर आणि सर्वच, आता गवांदे सर आहेत, आपले खेमनर साहेब आहेत, सर्व उपस्थित मान्यवर आपले प्राचार्य खेमनर सर आणि सर्वच उपस्थित मित्रांनो, आज सावित्रीबाई फुलेंचा त्या ठिकाणी जयंती आहे. माहिती आहे ना? सावित्रीबाई फुलेंचं एक वाक्य फक्त वाचून दाखवतो, ते ऐका सर्वांनी, आणि त्यासाठीच मी उभा आहे. एक तर सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी, तुम्हाला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणामध्ये क्रांती केली आणि जो बहुजन समाज आहे विशेषतः त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून दिली.
तोपर्यंत बहुजन समाज हा आपला शेतकरी समाज किंवा अन्य जे आपले वेगवेगळ्या असे बहुजन समाज आहे त्यांना या इथल्या समाजव्यवस्थेमध्ये काहीच अधिकार नव्हते, शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने झाले. अविद्या म्हणजे काय? विद्या आणि त्याच्या विरुद्ध अविद्या म्हणजे काय? अडाणीपण, अशिक्षितपणा. तर त्यामुळे ह्या शिक्षणासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. दुर्दैवाने महात्मा ज्योतिराव फुले गेल्यानंतर सावित्रीबाई फुले, तुम्हाला ते सर्व सांगितलंच असेल त्यांना कसं शिक्षण घेतलं सावित्रीबाई फुलेंनी. सावित्रीबाई फुले ह्या D.Ed कुठे झाल्या माहिती आहे का तुम्हाला? जो कोणी उत्तर देईल त्याला मी बक्षीस देईल. आपल्या अहमदनगर येथे झाले. अहिल्यानगर आता आपलं जे झालेलं आहे त्या अहिल्यानगरला त्या आल्या. त्यावेळेस तिथे मिशनऱ्यांनी एक महिलांच्या 2 शाळा चालू होत्या. कारण एक शाळा होती ती उच्चवर्णीयांसाठी होती. म्हणजे पूर्वी जात व्यवस्थेमुळे जे गरीब किंवा मागास कुटुंबातले मुलं होते, मुली होत्या, त्यांना तिथे शिकायला परवानगी नव्हती. म्हणून ती गावाच्या बाहेर शाळा होती. आणि तिथे शिक्षक प्रशिक्षण संस्था ज्याला आपण D.Ed म्हणतो ते त्यावेळेस चालू होतं. आणि त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले स्वतः आले. त्यांनी ते सगळं पाहिलं आणि सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवलं. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं, त्या शिक्षिका झाल्या आणि मग त्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिकवायलाच कोणी नव्हतं. सयाजीराव गायकवाड, इथे आपण ग्रंथालयाला नाव दिलेलं आहे. सयाजीराव गायकवाडने जेव्हा आदिवासी आणि मागासवर्गीय मुलांना शिकवायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनाही शिकवायला शिक्षक मिळत नव्हते. कोणी तयार नव्हतं. त्यावेळेस जे कोणी उच्चवर्णीय होते ते त्या ठिकाणी म्हणे आम्ही नाही शिकवणार अस्पृश्यांना. त्यावेळेस मग त्यांनी एका मुस्लिम शिक्षक घेतले आणि त्यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं. असो, तुम्ही आता सावित्रीबाई फुलेंचं एक वाक्य या ठिकाणी सकाळमध्ये आलेलं ते ऐका. आणि ज्ञान नाही विद्या नाही ते घेणे गोडीही नाही. म्हणजे ज्यांना त्याची आवडच नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? त्याला माणूस म्हणायचं का? ज्याला ज्ञान घेण्याचीच गोडी नाही, आवड नाही, इच्छा नाही, त्याला मनुष्य म्हणावं का? असा सवाल सावित्रीबाई फुलेंनी या ठिकाणी केला आहे. मी ते आदरणीय बाबा भांड या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड असं लिखाण त्यांनी केलं आहे. सयाजीराव गायकवाड म्हणजे एक ट्रक भरतील एवढी पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, कदाचित माझा अंदाज कमी असेल. इतकं प्रचंड लेखन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर सातपुते साहेबांचं स्वागत करतो. आणि आपल्या सर्वांना आता पारितोषिकं मिळणार आहे. तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतात तो पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरू करतो आहोत. 2024-25 या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धेमध्ये गुणवत्ता मिळवलेल्या उच्चतम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा आजचा दिवस. असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. SSC परीक्षेत संस्थेच्या सर्व विद्यालयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास किंवा विद्यार्थिनीस सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेकडून ₹2001, त्याचप्रमाणे काही तानाबाई धोंडीबा बंडलिक यांच्या स्मरणार्थ श्री रामराव शंकरराव खतोडे यांच्याकडून रोख रक्कम, 1967 साली असलेल्या शिक्षक वृंदाकडून रोख रक्कम, शकुंतला नरेंद्र लाखानी अमेरिका यांच्याकडून रोख रक्कम, काही अनसया सतुजी शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री रघुनाथ सतुजी शिंदे यांच्याकडून रोख रक्कम, काही भास्करराव बाळाजी तांबे यांच्या स्मरणार्थ मान्य श्री डॉक्टर सुधीर तांबे साहेब यांच्याकडून रोख रक्कम, मान्य गोखले सर माजी प्राचार्य B.Ed कॉलेज संगमनेर यांच्याकडून वडिलांच्या स्मरणार्थ रोख रक्कम, सौ शकुंतलाताई आहेर यांच्याकडून रोख रक्कम, काही बानुबाई रवजीराज शेळके देशमुख यांचे स्मरणार्थ श्री बाळासाहेब सीताराम डोंगरे यांच्याकडून रोख रक्कम. या सर्व रोख रकमेचे मानकरी आहेत कुमारी कानवडे ईश्वरी राजाराम. SSC परीक्षेत इयत्ता 10वी मागच्या वर्षी 500 पैकी 481 गुण, 96.20% गुण मिळवलेले. मी तिला विनंती करतो की तिने स्टेजवर यायचं आहे. कानवडे ईश्वरी राजाराम आई आले का? तिच्या पालक आलेले आहे का? पालक नाही.
आलेले आहे ना? हां, मी पाहुण्यांना विनंती करतो का त्यांनी हे पारितोषिक वितरित करायचं आहे. SSC परीक्षा गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास यशोदाबाई बाळगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ श्री बाळासाहेब पोपट गोसावी यांच्याकडून रोख रक्कम, तसेच मीनाक्षी अशोक कडलक यांच्याकडून रोख रक्कम हे पारितोषिक विभागून देण्यात आलेलं आहे. देशमुख दीप रामराव इयत्ता 10वी बंधू आलेले त्याचे, लवकर यायचं आहे. त्यानंतर राऊत हर्षवर्धन गोरक्षनाथ 100 पैकी 98 गुण मिळवलेले या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत. SSC परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माजी प्राचार्य RG फटांगरे सर यांच्याकडून रोख रक्कम, यशोदाबाई बाळगीर गोसावी यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब पोपट गोसावी यांच्याकडून रोख रक्कम, सुरेखा श्रीकांत महागडे यांच्या स्मरणार्थ मुख्याध्यापक श्रीकांत महागडे सर यांच्याकडून रोख रक्कम हे बक्षीससुद्धा विभागून देण्यात आलेले आहे. देशमुख दीप रामराव, त्यानंतर कुमारी गडगे प्रांजल सत्यवान, कानवडे ईश्वरी राजाराम हे 100 पैकी 94 गुण मिळवलेले इंग्रजी विषयात. मी त्यांचे पालक आलेले असतील तर त्यांना विनंती करतो की हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. SSC परीक्षेत संस्कृत विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सौ कापरे मॅडम व प्राध्यापक डॉक्टर विमल लेले मॅडम यांच्याकडून रघुवंश पारितोषिक, तसेच डॉक्टर सुचित गांधी यांच्याकडून रोख रक्कम. संस्कृत आणि हिंदी विषयात 100 पैकी 97 गुण मिळवलेले हे विद्यार्थी आहे, हे पारितोषिक सुद्धा विभागून गेलेलं आहे. कुमारी बिबवे तेजल संजय आलेली आहे का बिबवे? कुमारी कानवडे ईश्वरी राजाराम, लवकर यायचं. उगले सार्थक शांताराम, सन 2023-24 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता 9वीच्या वर्गामधून सर्वप्रथम येणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. कुमारी कवडे शर्वरी पंकज इयत्ता 9वी ब, हा उगले सार्थक शांताराम. कमी 20 बक्षीस काय करतो उगले सार्थक शांताराम, हा दे. सन 2023-24 मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेमध्ये इयत्ता 9वी मधून प्रथम आलेल्या 3 विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. कुमारे कवडे शर्वरी पंकज इयत्ता 9वी ब, 600 पैकी 580 गुण, 96.67% गुण मिळवलेले. दिघे तेजस दत्तू इयत्ता 9वी ड, 575 गुण, 95.83% गुण मिळून द्वितीय आलेला आहे. दिघे तेजस दत्तू. अन्सारी मेहरीने जिया मन्नान इयत्ता 9वी अ, 575 गुण, 95.83% मार्क मिळवलेले. कुमारी वराडे दिशा संतोष इयत्ता 9वी ड, 567 गुण, 94.40 तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. वराडे दिशा संतोष.
क्रीडा हा अतिशय आनंददायी प्रकार आहे. तुमच्या भावना व्यक्तिमत्व फुलवण्याचे काम खेळ तर करतातच, पण कसोटीच्या क्षणी खंबीरपणे उभे राहायलाही प्रवृत्त करून पराभवाच्या सीमारेषेवरून तुम्हाला ते परतही आणतात. खेळताना आपल्या मर्यादा आपल्यालाच कळू लागतात. मग आत्मविश्वासाने आपण यशस्वीपणे नक्की काय करू शकतो या सामर्थ्याचा अंदाज येतो. यावर्षी खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. राष्ट्रीय स्तरावर 1 खेळाडू, राज्य स्तरावर 1, पुणे विभागीय स्तरावर 6 आणि जिल्हा स्तरावर 59 खेळाडूंनी प्रावीण्य मिळवली. आज फक्त जिल्हास्तरीय आणि त्यापुढील बक्षिसेस या ठिकाणी वितरित करत आहे. मध्य प्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेला उडता रुद्र नरेंद्र इयत्ता 6वी ई या विद्यार्थ्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व सुद्धा केलेले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MCA मार्फत 15 वर्ष वयोगट मुलींच्या संघात परभणी जिल्ह्याकडून निवड झालेली कुमारी शिंदे श्रेया सुनील 10वी ड पालकांनी पण यायचंय. तुम्ही गडबड करू नका लिगे सर. इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू कुमारी वाकसवरे चैताली सुनील, चल पटकन. वाकसवरे चैताली सुनील पुणे विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत तसेच बॅडमिंटन जिल्हा स्पर्धा, बुद्धिबळ जिल्हा स्पर्धा, तालुका कबड्डी संघ, तालुका क्रिकेट संघ या सर्वांमध्ये या विद्यार्थिनी सहभाग घेतलेला आहे. कुमारी खेमनर संस्कृती रामदास सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत टेबल टेनिस स्पर्धेत हिने नेतृत्व केलेले. पुढची विद्यार्थिनी गुंदाळ तिथी श्री गणेश जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेत तिने नेत्रदीपक कामगिरी केली. कुमारी गायकवाड अन्वी सचिन, चला पुढे. तुम्ही पुढून जायचं. पारितोषिक घेतल्यानंतर खेळाडूंनी पुढून जायचंय. गायकवाड अन्वी सचिन पुणे विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी येरवाडा पुणे येथे निवड झालेला अंकम नक्ष नागेश इयत्ता 6वी ब. खोकले अथर्व लक्ष्मण इयत्ता 7वी क. सोलापूर येथे झालेल्या टेबल टेनिस निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड खोकले अथर्व लक्ष्मण. भोसले अवनीश हरेश वाडियापार क्रीडा संकुल अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील संघाने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. कुमारी उपरे आर्या मनोज 7वी ड. लवकर यायचं. उपरे आर्या मनोज, चल ना पटकन. खडके साक्षी संतोष, गुंजाळ वैष्णवी किरण, जिल्हास्तर बॅडमिंटन स्पर्धेत तृतीय क्रमांक. ठुबे तनिष्का रवींद्र, ठुबे तनिष्का ही जिल्हास्तरीय बॅडमिंटन आणि CV रमन बालवैज्ञानिक परीक्षेत जिल्ह्यात 3री आलेली आहे. ठुबे तनिष्का रवींद्र. काळे शर्वरी राजेश इयत्ता 7वी क. तांबे शिरीषा दत्तात्रय. बॅडमिंटन प्रमाणेच
टेबल टेनिस स्पर्धेतील जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळवलेला आहे कुमारी दारोटे काव्य अनिल इयत्ता 7वी क. बरोबर दारोटे काव्या अनिल. भोकनळ वेदश्री विलास जिल्हास्तर टेबल टेनिस स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे. भोकनळ वेदश्री विलास. बेल्लेकर सौम्या अश्विन कुमार इयत्ता 7वी क. भोकनळ बेल्लेकर सौम्या अश्विन कुमार. राहणे सिद्धी दीपक इयत्ता 7वी क. संजीवनी इंटरनॅशनल स्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी केली ती विद्यार्थिनी कुमारी तिवारी श्रेया नवीन ही विद्यार्थिनी तालुका स्तरावरही बुद्धिबळमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता. दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेली कुमारी घुले राधिका सचिन इयत्ता 7वी ड ही विद्यार्थिनी कुमारी घुले राधिका सचिन कुस्ती स्पर्धेत तालुका स्तर प्रथम आणि कर्जत येथे झालेल्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. या सर्व खेळाडूंना श्री मिलिंद आवटी सर, जगन गावंदे सर आणि मी स्वतः मार्गदर्शन केलेले. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा MTS 2024 मध्ये झालेल्या स्पर्धेत राज्यात 13व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी हार्दे स्वरा दिलीप इयत्ता 9वी ड ही विद्यार्थिनी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जिल्ह्यात 38वी सुद्धा आलेली आहे. कुमारी हार्दे स्वरा दिलीप या विद्यार्थिनीला आबंग आर्यल सर यांनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विद्यालयाचे 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाले. फटांगरे अथर्व राजेंद्र 300 पैकी 262 गुण, राज्यात 22वा तर जिल्ह्यात 7वा क्रमांक या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. फटांगरे अथर्व राजेंद्र. हांडे कृष्णा रघुनाथ 224 गुण, जिल्ह्यात 99 क्रमांक मिळवलेला आहे. हांडे आला का? हांडे सगळे झावरे कार्तिक सच्चिदानंद 212 गुण, जिल्ह्यात 108वा क्रमांक मिळवलेला आहे. झावरे कार्तिक सच्चिदानंद. कुमारी गुंजाळ श्रावणी अजित 210 गुण, जिल्ह्यात 122वा क्रमांक मिळवलेला आहे. नाव कोण? भोकनळ संस्कार गोरक्षनाथ 208 गुण, जिल्ह्यात 140वा आलेला आहे. भोकनळ संस्कार गोरक्षनाथ. भोकनळ आलेला आहे ना? भोकनळ संस्कार गोरक्षनाथ 208 गुण, जिल्ह्यात 140वा. आणि जिल्हास्तरीय बॅडमिंटन संघातील हा खेळाडू आहे. जठार जय प्रवीण 204 गुण. लवकर यायचं आहे जठार. जिल्ह्यात 167 आलेला आहे. जठार जय प्रवीण. खेमनर निखिल सुभाष 202 गुण. खेमनर.
202 गुण मिळवून जिल्ह्यात 187 क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. परबत पियुष संदीप 200 गुण 300 पैकी जिल्ह्यात 207 क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. या सर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री वीरेश नवले सर, निशिकांता नवले मॅडम, डेरे मॅडम, वरपे मॅडम या सर्वांचे आभार. फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विद्यालयाचे 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. पवार सर्वेश प्रल्हाद 248 गुण जिल्ह्यात 33वा आलेला विद्यार्थी आहे. पवार सर्वेश प्रल्हाद. CV रमन बालवैज्ञानिक स्पर्धेतही जिल्हा स्तरावर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. झावरे शौर्य संतोष शिष्यवृत्ती परीक्षेत 236 गुण जिल्ह्यात 60वा क्रमांक आलेला आहे. झावरे शौर्य संतोष. सातपुते सिया बाळासाहेब 216 गुण जिल्ह्यात 149वा क्रमांक मिळवलेला आहे. सातपुते सिया बाळासाहेब यांना मार्गदर्शन केलेले श्री शरद नवले सर, श्री आजिम शेख सर, श्रीमती माळी मॅडम, श्रीमती पठारे मॅडम यांनी. जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित विज्ञान स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. सोनवणे सिद्धांत भारत इयत्ता 7वी ड. तर लवकर. त्याचप्रमाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. वाकसवरे अर्णव अनिल इयत्ता 6वी ड. हा विद्यार्थी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्यात 104वा आलेला आहे. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यामध्ये हा विद्यार्थी परीक्षेत पात्र झालेला आहे. वाकसवरे अर्णव अनिल. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत हा 37वा आलेला आहे. पुढचं बक्षीस आहे खेमनर हर्षवर्धन सुभाष इयत्ता 6वी ड. हा जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित परीक्षेत जिल्ह्यात 2रा आलेला आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात 37वा आलेला आहे आणि प्रज्ञा परीक्षेत जिल्ह्यात 3य क्रमांक मिळवलेला आहे. डॉक्टर CV रमन बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये जिल्ह्यात प्रथम. यानंतर सामूहिक बक्षीस आहे समूह नृत्य स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारे विद्यालयाचे समूह आहे. कुमारी अनुश्री आहेर आणि समूह इयत्ता 9वी ड. पठारे मॅडम. अनुश्री आहेर आणि समूह इयत्ता चला पटकन इयत्ता 9वी ड. कुमारी गायत्री भालेराव आणि समूह इयत्ता 9वी ई. थांबा इथं थांबा. कुमारी लावण्या वागचौरे तिथं थांबायचं घाई करू नका. पुढून जायचं. चला कुमारी गायत्री भालेराव आणि समूह. चला वरती चला. कुमारी लावण्या वागचौरे आणि समूह. थांब ना. चला. कुमारी हर्षिता सानप आणि समीक्षा मोरे समूह. हर्षिता सानप आणि समीक्षा मोरे समूह. चला पटकन.
चला, कोण आहे समूह तुमचे? हर्षिदा सानप आणि समीक्षा मोरे समूह आलेले आहे का नाही? हे पुढून जा तुम्ही. या समूहाचा घ्या. शेवटचं पारितोषिक कुमारी हर्षिदा सानप व समीक्षा मोरे. धन्यवाद. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपला. यानंतर स्नेह संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आभार प्रदर्शन श्री दिघे सर करतील. बोला. तत्पूर्वी पारितोषिक आणि स्नेहसंमेलन या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर अशा प्रकारे सूत्रसंचालन केल्याबद्दल मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण माननीय वीरेश नवले सर यांचा सत्कार आणि समारंभ सत्कार करावा. माननीय वीरेश नवले सर यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सरांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि सगळ्याच कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे. तुम्ही जागा द्या ना. पुढे माननीय भांड साहेबांना मी विनंती करतो, डॉक्टर साहेबांना विनंती करतो की नवले सरांचा सत्कार करण्यात यावा. आजच्या या वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक माननीय प्राध्यापक बाबा भांड यांनी उपस्थित राहून अतिशय उत्तम असं मार्गदर्शन आपल्यासमोर केलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्या शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवली, त्याबद्दलही मी त्यांचं आभार मानतो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आहे, त्यांचंही मी आपल्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तसेच आपले सहादू पाटील खेमनर संस्थेचे संचालक, तसेच डॉक्टर सातपुते उपाध्यक्ष, संस्थेचे संचालक डॉक्टर सातपुते साहेब, तसेच आपल्या मीराताई सेटे, आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी माननीय चास्कर सर, आपल्या संस्थेचे जॉईंट रजिस्ट्रार माननीय गवांदे सर, तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी व पालक या सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित उपस्थिती दाखवून आपला कार्यक्रम आत्तापर्यंतचा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. यानंतर आपल्याला तसेच आपल्या याच्यामध्ये तुम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन जे केलेलं आहे, माजी विद्यार्थी, आपल्याच विद्यालयाचे 3 माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आपला जीवन प्रवास कसा घडला आणि त्या पदावर ते कसे पोहोचले याबद्दल अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मी आपल्या विद्यालयाच्या वतीने आभार मानतो.